जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। जिल्ह्यातील चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय नराधमाने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केलाय। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून नराधम आरोपी अद्याप फरार आहे। पाहुयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। पुण्यातील नसरापूर येथील घटना ताजी असतानाच आता अकोल्यातूनही अशाच प्रकारच्या कृत्याने जिल्हा हादरलाय। जागराम आडे या 60 वर्षीय वृद्धाने आपल्या नातवंडांसोबत खेळणाऱ्या आणि आपल्या शेजारी राहणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीसाठी घराबाहेर गेल्यानंतर या वृद्धाने संधी साधून सलग 3 ते 4 दिवस मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। प्रचंड भीतीपोटी ही चिमुकली गप्प होती, मात्र अखेर तिने धैर्य एकवटून आपल्या आई वडिलांना ही आपबीती सांगितली। काल एक दुर्दैवी घटना घडली होते। त्याच्यामध्ये 10 वर्षाची मुलीवर 60 वर्षाची वयोवृद्धीने बलात्कार केले होते। त्याच्यानंतर आपल्याला माहिती भेटल्यानंतर त्वरित आपण गुन्हा दाखल केले आणि काल रात्री अंदाजे 9 वाजता गुन्हा दाखल झालेले आणि आपले शोध पण चालू आहे। सध्या पोलीस सर्व प्रकारची शोध चालू आहे, म्हणजे आता टेक्निकल शोध चालू आहे आणि ह्युमन इंटेलिजन्स काढून पण तेच पण चालू आहे। आपल्याला बऱ्यापैकी लीड भेटले आणि मी नक्कीच सांगतोय आता आज रात्रीपर्यंत आरोपी आपल्या कस्टडीमध्ये येईल। आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला सुरक्षाची बाबत किंवा मुली सुरक्षाची बाबत आपण सर्वप्रथम पहिला त्यांच्या सुरक्षा आपल्याला खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपण इकडे पण बघितलं तर तुम्ही अकोल्याला पण बघितलं तर दामनी पथक असेल किंवा 112 112ची नंबरवर तुम्ही कॉल केला, कोणत्याही मुलीला काही अडचण आले 112ला कॉल केला तर आपले अकोला पोलीस केवळ फक्त 4 मिनिटमध्ये तुमच्या स्थळावर पोहोचतील आणि कारवाई 100% करतील। आणि मी हे पण सांगू इच्छितो की 112ची अकोलाची परफॉर्मन्स पूर्ण राज्यभरात 4थ्या नंबरवर आहे। घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकं तैनात केली आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला असून महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनीही यावर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा तातडीने लागू करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य। चानी पोलीस स्टेशन मधल्या अंतर्गत आपल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एका 10 वर्ष मुलीवर 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने शेजारच्या लैंगिक अत्याचार केल्याची घटना ऐकली आणि खरंच मन सुन्न तरी आता किती वेळा करायचं असं वाटायला लागलंय। काल मुळशी, परवा नसरापूर, त्याच्या अगोदर बेलापूर, त्याच्या अगोदर नाशिक, हे काय आहे? आणि खरंच तिच्या आईवडिलांनी तिला वाऱ्यावर सोडलं होतं का? नाही। याच पिल्लाच्या चोचीतल्या दाण्यासाठी आई वडील दोघही जण हे मजुरी करायला गेले होते बिचारे। मग करायचं काय आई वडिलांनी? आणि आता खरंच मला या शासनाला आणि प्रशासनालाही प्रश्न विचारावा वाटतो की इतका निर्ढावलेला समाज जो तयार होतोय, कायद्याचा, पोलिसांचा, शिक्षेचा धाकच राहिला नाही। काय आहे काय? 13 जुलै 2016ला कोपर्डीच्या चिमुकलीवर अत्याचार झाला। या 13 जुलैला 10 वर्ष होतील। आम्ही याव करतो ना, आम्ही लवकर न्याय देतो ना, आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात करतो। होय, फास्ट ट्रॅक कोर्टात केलं, पाहिजे तो वकील दिला, 1 वर्षात खालच्या कोर्टात रिझल्टही लागला। पण पुढे काय? ते 3ही नराधम येरवडाला गेले, त्यातल्या एकाने स्वतःहूनच आत्महत्या केली आणि उरलेले 2 खरोखर आपल्याच शासनाचे जावई बनून 2 वेळेचं जेवण आणि 1 वाजता नाश्ता तिथेच खातात। मग या कोर्टात, मग त्या कोर्टात, सध्या मुंबई हायकोर्टात ते पेंडिंग आहे। देखो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। माझी कळकळीची विनंती आहे
त्याच मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला, जे तेव्हाही 2016ला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते आणि आजही आहेत, की या सगळ्या केसेसमध्ये काहीतरी ठोस ड्राईव्ह अंमलबजावणीमध्ये, शिक्षेमध्ये जर घेतलं नाही, तर खरोखर मी सांगते, सगळ्या महिला संघटनांच्या वतीनं मीच सांगते की आता अशा नराधमांचा आम्ही अक्कू यादव करू. काय आहे अक्कू यादव, तुम्ही सगळे पाहून घ्या. धन्यवाद. आरोपीला आज रात्रीपर्यंत बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र अशा नराधमांना समाजात खरंच कायद्याचा धाक उरला आहे का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय.